तर मित्रांनो, ह्या झाडाखालून आपली मशीन जाता वेळेस पास होणार नाही. त्याच्यासाठी काय करायचं, आपल्याला पाठीमागं जी सरी घेऊन आलतात त्या सरीनं पाठीमागं जायचं आणि दुसऱ्या सरीला एक कट मारून घ्यायचा. असा कट मारून घेतल्याच्या नंतर जेव्हा आपण वळून जाऊ तेव्हा त्या कटाला लागून पुढं जाता येतं आपल्याला सरी घेऊन. तर तसंच ह्या साईडला पण एक कट मारून घेतला होता आपण आणि त्या कटाला लावून बघा ही मशीन अशी पुढं आली. आता परत लिंबाच्या झाडाखालून जाताना मशीन पुढं जात नव्हती, तर त्याच्यासाठी काय केलं आपण, इथपर्यंत मशीन आणली आणि परत रिवर्स घेऊन काय केलं, दुसऱ्या सरीला एक कट मारून घेतला. म्हणजे आपल्याला ह्या साईडनं वळून खाली जाताना त्याला पण डायरेक्ट लागून आपल्याला मशीन पुढं गेली असते, म्हणजे जाणार आहे आपली. तर काय करायचं, प्रत्येक बारी जोपर्यंत झाड पोल वगैरे जात नाही तोपर्यंत तसे कट मारून घ्यायचा. आता बघा हे आपण ह्या सरीला जाऊन पाठीमागं हे असा एक कट मारून घेतला आणि ह्या साईडनं येताना आपल्याला झाडाखालून अशी क्रॉस वगैरे बसवायची गरज पडणार नाही. तर त्या कटापासून लागून आपल्याला पुढची सरी घेता येणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला असा एक कट मारून घ्यायचा आणि आपण ह्या साईडला पण एक येताना कट मारला होता. तर हे झाडाखालून अशी येऊन हे आपली मशीन कटाला लागणार आहे ह्या इथं आणि आपल्याला पुढची सरी घेता येणार आहे पुढं जाऊन. मग असं केल्याच्या नंतर आपल्याला सोपं होत आहे, म्हणजे अडचण वगैरे होत नाही, झाडाखाली वगैरे उसर राहत नाहीत, शेतकऱ्याला वगैरे जास्त तोडायची वगैरे गरज पडत नाही. तर हे तुम्ही असं करत जा. जे नवीन आहेत त्यांच्यासाठी हा